प्रत्येक पालकाला वाटतंय आपलं लेकरू घडलं पाहिजे, आपल्या लेकरानं समाजामध्ये नाव मोठं केलं पाहिजे आणि म्हणून आपलं ॲप सध्या लहान लेकरापर्यंत पोहोचलेलं आहे. मुख्य गोष्ट लक्षात घ्या की एखादा दगड आहे, त्या दगडाला आपण घणानं फोडत असाल तर कुठल्या तरी एका ठोक्यामध्ये दगड फुटतो, पण तो दगड फोडण्यामागं पहिल्या ठोक्याचं पण योगदान असते. म्हणजे आपल्या लेकराला भविष्यात काही करायचं आहे तर ते करण्यासाठी त्याचं 5वी 6वी 10वी 11वी 12वी ह्याही त्याच्या अभ्यासाकडे असणाऱ्या कलाकडे, त्याच्यानंतर त्याचा अभ्यासात असणारा इंटरेस्ट असेल, मायबापानं त्याला दिलेला वेळ असेल आणि अभ्यासातलं त्याचं सातत्य हे भविष्यात त्याला भविष्य घडवण्यासाठी कामा पडते. तर जी होमी बाबा नावाची बॅच आहे, तुम्हाला माहिती आहे अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक म्हणून आपण होमी बाबा यांना ओळखतो. जसं आपण दूरसंचार क्रांती म्हणलं की सॅम पित्रोडा म्हणतो है ना, आणि आपण जर हे जर म्हणलं बाबा काय इस्रो तर विक्रम साराभाई म्हणतो. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, तर ही जी बॅच आहे आमचे अजिंक्य सर, ह्या बॅचचा नेमका फायदा काय आहे, लेकरांना याच्यातून काय भेटणार, लेकरं कोणत्या परीक्षेसाठी क्वालिफाय होतात, ही परीक्षा कशा पद्धतीची असते, त्याला कोणकोणता विषय असतात, ह्या सर्व गोष्टीबद्दल सर तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. माझं सांगणं एकच आहे की मायबापांना आत्तापासून आपल्या लेकरांना वेळ द्या. विके क्लास नावाचं ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा, त्याला 5 स्टार रेटिंग द्या, चांगला अभिप्राय नोंदवा, कारण तुमचा अभिप्राय म्हणजे आमच्या शिक्षकांना प्रेरणा देणार असतो. तर त्याबद्दल तुमच्यामध्ये आणि सरमध्ये जास्त न वेळ घेता ते सविस्तर तुम्हाला या बॅचबद्दलचं मार्गदर्शन करतील आणि आपल्या लेकरांना नक्की जॉईन करण्याचा प्रयत्न तुम्ही करसाल, एवढी एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो. तुमच्यासमोर ह्या ॲपबद्दल सर्व गोष्टी क्लिअर करणार आहेत अजिंक्य सर. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. नमस्कार विद्यार्थी मित्र, पालकांना पण नमस्कार. सर्वप्रथम सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलाला घडवायचं हे आपल्या हातात असतं आणि जसा पहिला ठोका पडतो त्यांच्यावर, म्हणजे ते 5वी 6वी असेल किंवा 9वी 10वी असेल, त्यांच्या मार्फत म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विचार करता की बाबा आपला मुलगा नीटला लागेल का, आपला मुलगा जेईला लागेल का, आपला मुलगा UPSC करेल का, MPSC करेल का, हे जे भविष्यातली गोष्ट आहे ती भविष्यातली गोष्ट म्हणजे आत्ता पायाभरणी त्याची केली पाहिजे आपण. मग डॉक्टर होमी बाबा या परीक्षेमध्ये कसं असतं की तुम्ही बेसिक लेवलपासून, जर 6वी आणि 9वी ह्या 2 वर्गासाठी ही परीक्षा असते, जसंच तुम्ही 6वीला परीक्षा अप्लाय करता ते 4थी 5वी 6वी प्लस एक्स्ट्रा काही नॉलेज, पूर्ण जे काही सायन्स रिलेटेड नॉलेज असते त्यामध्ये तुम्ही एकतर तुमच्या मुलांमध्ये स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्डअप करून घेता, त्यानंतर तुमच्या मुलांमध्ये जी काही थिंकिंग कॅपॅसिटी असेल, लहान मुलांमध्ये रट्टा मारण्याची गरज नसते, तर लहान मुलांमध्ये त्यांची पॉवर आधीच बिल्डअप व्हायला लागलेली असते, त्याला फक्त आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. या दृष्टिकोनातून इम्प्रूव्हमेंट आपल्याला महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आपण त्याला सायन्सच्या रिलेटेड पूर्ण एक्सपोजर करतो. या परीक्षेमध्ये या बॅचमध्ये मी फक्त थेअरी नॉलेज घेणार नाहीये, तर त्या बॅचमध्ये मी त्यांना सर्वांना प्रॅक्टिकल नॉलेज देखील घेणार आहे की ही गोष्ट अशीच काय, मुलांना पडलेला प्रश्न हा जायज असतो आणि तो आपलं सोडवण्याचं काम असलं पाहिजे. त्यानंतर त्यांच्यामध्ये फक्त लिहिणं वगैरे नाही, तर त्यांच्यामध्ये एक्सपेरिमेंट करण्याची, एक काहीतरी करण्याची पॉवर, डुअर क्षमता आपल्या तिथे घडली पाहिजे. तर या बॅचमध्ये आपण बघूया. सर्वप्रथम या बॅचमध्ये काय काय येतं, कांगणे सरांच्या अंडरमध्ये जी काही आपलं विके क्लास ॲप आहे, त्या विके क्लास ॲपवरती तुम्ही डाउनलोड करून स्कॉलरशिप जो सेशन आहे त्या स्कॉलरशिप सेशनमध्ये डॉक्टर होमी बाबा नावाचं एक कॉलम आहे, तिथं जाऊन तुम्ही ही बॅच घेऊ शकता आणि लवकरात लवकर एनरोल केल्यानंतर, जसं आता या बॅच काय चालू झाले ते पण मी सांगणार आहे. जवळपास ही बॅच चालू होऊन 1 महिना झाला. या बॅचमध्ये मी CBSEचे 3 चॅप्टर, इंग्लिश माध्यमाचे 3 चॅप्टर, तसेच मराठी माध्यम देखील महत्त्वाचं आहे, होतकरू मुलांना येथे शिकवलं जाईल 100%, म्हणजे 100% कमी फीसमध्ये. ठीक आहे. यामध्ये काय काय येतं चला बघा. ही जी काय आहे ती 6वी आणि 9वी या विद्यार्थ्यांकरिता ही सर्वात महत्त्वाची काय तर एक्झाम आहे. चला तर मग त्याच्यामध्ये काय घेतलं जातं, तर ह्यामध्ये पूर्ण थेरी नॉलेज प्लस 3 स्टेजेसमध्ये एक्झाम घेतली जाते. पूर्ण सायंटिफिक थिंकिंग येथे झाली पाहिजे, कन्सेप्च्युअल थिंकिंग आली पाहिजे आणि सायन्स आणि एन्व्हायरमेंट. फक्त हे जे आजकाल चालू आहे, ह्या लहान मुलांमध्ये जेवढं तुम्ही थिंकिंग कॅपॅसिटी वाढवताल, जेवढं सायन्स फिक्शनबद्दल नॉलेज वाढवताल, ती गोष्ट सर्वात इथं महत्त्वाची आहे. पहिली स्टेज आहे रिटन एक्झामिनेशन. ठीक आहे. ही ऑगस्टच्या आसपास होत असते. त्यानंतर 2 महिन्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन होते आणि त्याच्या 2 महिन्यानंतर
इंटरव्ह्यू होत जातो. या तिन्ही एक्झामिनेशनमध्ये मी तुमच्यासोबत आहे. पालकांना विनंती आहे की त्यांनी मुलांना ही बॅच प्रोत्साहन करावी की घेण्यासाठी. 100 मार्काचा MCQ पॅटर्न असतो, त्याच्यामध्ये 90 मिनिटं वेळ असतो. ठीक आहे, प्रत्येकाला 4-4 पर्याय असतात. तुम्ही इथून पुढं नीट असेल, JEE असेल, प्रत्येक गोष्टीला MPSC UPSC असेल, त्यासाठी सर्वात बेसिक फाउंडेशन म्हणजे ही एक्झाम आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जसं तुम्ही स्कॉलरशिप देता, नवोदय देता, त्या पद्धतीने त्याच्यापेक्षा बेटर माध्यमातून फक्त सायन्स रिलेटेड जे काय गोष्टी आहेत त्या एक्झाममध्ये घेतल्या जातात. ठीक आहे, राऊंड 2 जो असतो तो प्रॅक्टिकल नॉलेज असतो. ह्याच्यामध्ये जास्त करून एक्सपेरिमेंट असतात. ही 30 मार्काची एक्झाम असते. 5 मार्क प्रत्येक युनिटला असतात, म्हणजे 30/5 असे 6 क्वेश्चन इथे बनलेले असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते इंटरव्ह्यू असतो. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर एक तर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जातो. तुमचा प्रोजेक्ट जे काय दिले तुम्हाला त्या प्रोजेक्ट बाबत तुम्हाला माहिती इथं घेतली जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर ही एक्झाम तुम्हाला करवते काय तर ही थोडी शाळेपेक्षा थोडंसं अवघड गुणक्षमता दाखवते. म्हणजे फक्त बेसिक नॉलेज नाही तर बेसिकपेक्षा मुलांना एक किंचित थोडं जास्त इथे आलं पाहिजे. ठीक आहे, या मुलांमध्ये एक तर अंडरस्टँडिंग लेवल असेल, त्यानंतर डेप्थ ऑफ नॉलेज इथं चेक केलं जातं. मुलांमध्ये किती अवेअरनेस आहे त्याबाबत परीक्षेच्या बाबत, मराठी असो, CBSE असो की दुसऱ्या गोष्टी असो. ठीक आहे, जास्त करून मराठी माध्यमाची मुलं इथे लागतात किंवा मग इंग्लिश माध्यमाचे आपल्या स्टेट बोर्डाचे असतील त्यांना प्रोत्साहन जास्तीत जास्त पद्धतीने दिलं जातं. ही एक्झाम कोण घेतं तर मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन MSTA ही एक्झाम यांच्या मार्फत इथे घेतली जाते. मग स्टुडंट कसा अप्लाय करतात, त्यांच्या शाळे थ्रू अप्लाय केलं जातं. शाळेमध्ये जी वेबसाईट असेल त्या वेबसाईट थ्रू जुलै महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या ह्याच्यावर येतं. सरांनी सांगितलं की होमी बाबा कोण आहेत. होमी बाबाचं नॉलेज असणं म्हणजे या भारतामध्ये जी ॲटॉमिक रिसर्च सेंटर चालू केलं ते पहिले जनक म्हणजे डॉक्टर होमी बाबा आपले असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी जॉब या मुलांनी इथे केला पाहिजे. ही बघा, हे जे गोष्ट आहे प्रिपरेशनमध्ये काय केलं पाहिजे तर प्रिपरेशनमध्ये मुलांच्या एक तर स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्डअप होतं, त्या मुलांमध्ये इम्प्रूव्ह थिंकिंग कॅपॅसिटी होते, एक्सपोजर ऑफ सायन्स म्हणजे सायन्सच्या रिलेटेड जेवढं काही मुलांना अनुभवाच्या गोष्टी येतात त्या पूर्ण एक ना एक गोष्ट इथं अनुभवली जाते, आणि याच्यामध्ये डुअर आणि एक्सपेरिमेंटर गोष्टी केल्या जातात. मग होतं काय या मुलांमध्ये तर डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक या सन्मानाने या मुलांना या पद्धतीनं सन्मानित केलं जातं. त्यानंतर त्या मुलांमध्ये अजून त्यांचे रिसर्च सेंटर इस्रो असेल, इस्रोला व्हिजिट देणं असेल किंवा त्या मुलांना एक डायरेक्टली बालवैज्ञानिक हा टॅग इथं लागला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल थिंकिंग असेल, यामध्ये सर्व गोष्टी इथं मान्य केल्या जातात. चला तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करा, VK क्लास ॲप घ्या. VK क्लासमध्ये तुम्ही सर्वात प्रथम स्कॉलरशिप या कॉलमला सर्च करून तिथे तुम्ही डॉक्टर होमी बाबाची परीक्षा असेल तिथे तुम्ही एनरोल करू शकता आणि लवकरात लवकर जॉईन होऊ शकता. आपले लाईव्ह क्लास असतील 5 ते संध्याकाळी 6. त्या पद्धतीनंच रेकॉर्डेड क्लास देखील आपण घेतो. ज्या दिवशी लाईव्ह नाही त्या दिवशी रेकॉर्डेड आपण घेतलं जातं. 1 हप्ता मराठी, 1 हप्ता सेमी इंग्लिश किंवा 1 हप्ता CBSE अशा पद्धतीने आपण क्लास घेतो. त्यासोबतच आपल्याला येथे प्रोजेक्ट देखील घ्यायचे तर ठीक आहे, हळूहळू पद्धतीने आपण येथे घेणार होतो. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी लवकरात लवकर एनरोल करा. धन्यवाद. चला भेटूया आपण नंतरच्या लेक्चर.